असं थोडीच आहे की तिथं शिकलं म्हणजे आर्टिस्ट होते. माझं पदवी पास झाल्यानंतर मग तिथे माहित झालं मला की फाईन आर्ट पण असतो बाबा इथे, किंवा परिवार आजूबाजूचा मित्र परिवार असतो की तुमचा शो आहे जहांगीरला म्हणजे तुम्ही लाखो रुपये कमवणार, असं त्यांचा भ्रम असतो. तो भ्रम आपल्याला समजून सांगायला लागतो फॅमिलीला. भारतातले मोठे चित्रकार आहे तिथून तयार झालेले आहे आणि जे स्कूलापाड प्रत्येकाचं स्वप्न असतं, प्रत्येक विद्यार्थी स्वप्न असतं की माझा जे स्कूलापाडलाच नंबर लागला पाहिजे. शेवटी आपला प्रयत्न लागतो, आपली मेहनत लागते. म्हणजे असं नाही की तुम्ही ते शिकले म्हणजे जे स्कूलापाडला प्रवेश मिळाल्यानंतर तुम्ही चित्रकार होता असं नाही आहे. शेवटी तर काय होतं, मी तर मनात ठामपणे घेतलेलं आहे की चित्र लावले म्हणजे आपल्याला पैसे मिळणार, मी डोक्यातून काढून टाकलेलं आहे. म्हणून मी पर्याय निवडला टीचिंगचा. विद्यार्थ्याचा भ्रम असतो की जहांगीरला डिस्प्ले झाला की पेंटिंग करू आणि कप्ता आपण आर्टिस्ट होऊ, पटकन शिक्षण झालं की कुठे पैसे कमावलो. म्हणजे तयार झालो मी संघर्षासाठी, कारण शिक्षण संपल्यानंतर संघर्ष सुरू होतो. शिकत असताना संघर्ष राहत नाही, डिग्री झाल्यानंतर संघर्षासाठी तयार होतो असं मला वाटतं. तर सर्वांचं स्वागत करतो मी आपल्या YouTube चॅनल ज्याचे नाव जिद्दी कलाकार. तर इथे आपल्या सोबत आहेत आज ताईवाडे सर. हे एक उत्तम आर्टिस्ट आहेत, आणखी एक आर्ट टीचर पण आहेत. आणखी हे आताही वेगवेगळे पेंटिंग बनवत राहतात. यांनी काही फॉर्म्स आणि एलिमेंट्स घेतले त्याच्यावरच हे पेंटिंग करतात. तर गावच्या जीवन याच्यावर जास्तीत जास्त पेंटिंग बनवल्या आहेत त्यांनी. त्याच्यात एलिमेंट्स म्हणून कमळाचे फूल आहे, कवेलूचे घरं, बकरी वगैरे आहे. तर असे काही एलिमेंट आहेत आणि त्यांचे पेंटिंग खूप जागी जसे की मुंबई, दिल्ली, आणखी नागपूर इथे डिस्प्ले होत राहतात. आणि आता 26 तारखेला जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये त्यांची पेंटिंग डिस्प्ले होणार आहे. तर आज त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांच्या जर्नीबद्दल. जर्नी असं प्रायमरी लेवल पासूनच समजा माझं चित्रकलेचं शिक्षण सुरू झालं असं मी समजतो. आणि मग 10वी झाल्यानंतर मी चित्रकलेमधला एक फाउंडेशन हा कोर्स असतो, चित्र बेसिक कोर्स असतो, त्याला ॲडमिशन घेतली होती अमरावतीला. आणि तो झाल्यानंतर मग ATD हा टीचर डिप्लोमा असतो, आर्ट टीचर डिप्लोमाला. आणि ती पदवी पास झाल्यानंतर मग तिथे माहीत झालं मला की फाईन आर्ट पण असतो बाबा याच्यात. म्हणजे ATD हा डिप्लोमा आहे, तुम्ही ते हे केल्यानंतर शिक्षक म्हणून तुम्ही कुठेतरी कार्यरत होऊ शकता किंवा जॉब मिळू शकतो आपल्याला. मग त्या शिकत असताना ह्या गोष्टी झाल्या की फाईन आर्ट आहे बाबा. आणि हे फक्त मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, कोल्हापूर ह्या ठिकाणी असे मोठे मोठे कॉलेज आहे असं आम्हाला सांगत होते सर वगैरे आमचे. जे असे मोठे मोठे कॉलेज आहेत तिथे तुम्ही ऍडमिशन घ्यायला पाहिजे. आणि त्याच्यातलं एक नाव होतं मोठं म्हणजे स्कूलापाड. आणि ते शिकत असतानाच आम्हाला कानावर होतं, कारण आमचे काही गुरु तिथून शिक्षण घेतलं होतं स्कूलापाडमधून. तर ती उत्सुकता होती की नाही आता आपल्याला पण आता शिकायचं आहे, तर मुंबईला जाऊन जे स्कूलापाडलाच शिकायचं आहे. सर्वांचे ड्रीम राहते जे पण या फील्डमध्ये. कारण तिथून मातब्बर चित्रकार निर्माण झाले, म्हणजे जे भारतातले मोठे चित्रकार आहे तिथून तयार झालेले आहे. आणि जे स्कूलापाड प्रत्येकाचं स्वप्न असतं, प्रत्येक विद्यार्थी स्वप्न असतं की माझा जे स्कूलापाडलाच नंबर लागला पाहिजे. आणि तसंच ते मग माझ्यात पण आलं कुठून तरी इथून की अरे नाही बाबा माझा पण नंबर जे स्कूलापाडलाच लागला पाहिजे. आणि तिथंच आपण काहीतरी शिक्षण घेऊ चित्रकलेचं, आणि तिथूनच काहीतरी तिथं शिक्षण घेतल्यानंतर आपण मोठा आर्टिस्ट होऊ असं मनात रुजलं होतं माझ्या मनात. मग त्या वेळेने मी धावायला लागलो. म्हणजे मग डिप्लोमा पास झालो, मग शिक्षकाकडून ॲड्रेस घेणे, मुंबईला कसं जायचं, कारण त्यावेळेस होतं ही 98ची गोष्ट आहे. 97ला ATD डिप्लोमा झाल्यानंतरची गोष्ट आहे. तर मग तसा प्रवास सुरू केला. पण मला तिथे प्रवेश नाही मिळाला. म्हणजे गेलो मी तिथे काहीतरी मग ते वेळेवर पोहोचलो नाही, ते ऍडमिशन फॉर्म भरणे, कारण मेरिट लिस्ट असते, खूप मोठी प्रोसेस असते. कारण तिथे सगळं भारतातून तिथे प्रवेश घ्यायला येतात, भारताच्या बाहेरचे पण लोक त्यावेळेस यायचे ना शिकायला. तर तिथे बाहेरचे पण सीट्स असतात तिथे 5 लोकांसाठी काहीतरी राखीव असतात, राखीव तिथे. आणि भारतातले सगळेच येतात, कारण एकमेव कॉलेज आहे भारतातलं किती इतकं मोठं लेवलचं आणि नावारूपात असलेलं जे स्कूलापाड. स्वप्न असते प्रत्येकाचं. मग मला प्रवेश नाही मिळाला, पण मी थांबलो नाही की मग आता ते एक शिक्षक म्हणजे अमरावतीला होते, ते नाशिकच्याच कॉलेजला होते, अभंग सर म्हणून. त्यामुळे असं थोडीच आहे की तिथं शिकलं म्हणजे आर्टिस्ट होते. कारण आमच्या ATD शिकत असताना आम्हाला डेमॉन्स्ट्रेशनला मुंबईवरून सर आले होते, त्यांचं नाव मला अजून आठवते. आणि ते चांगलेच चित्रकार म्हणून आहे विजय यात्रेकर. ते LS राजा स्कूलापाड बांद्रा इथे त्यांचं शिक्षण झालं होतं. मुंबईतच आहे ते कॉलेज. आता त्या कॉलेजचे आहे ते. तर ते आम्हाला जे एक रवी मंडलिक सरांनी त्यांना अमरावतीच्या कॉलेजला डेमॉन्स्ट्रेशनसाठी आणलं होतं. त्यांनी ते पोर्ट्रेट करून दाखवलं होतं आम्हाला. तर ते मग मला असं मग मी काही थांबलो नाही, मग मी ते कॉलेज गाठलं LS राजा स्कूलापाड बांद्रा. इथे फाउंडेशनच्या बेसवर तिथे ॲडमिशन मिळाली, फॉर्म फिलअप केला, नंबर लागला. आणि खरी सुरुवात चित्रकलेची तिथून झाली, कारण त्या कॉलेजनी मला तिथे जे शिक्षक होते ते मातब्बर होते. म्हणजे एक कॉम्पिटिशन चालायची जे स्कूलापाड आणि LS राजा स्कूलापाड हे भारतातले म्हणायला हरकत नाही आहे की अकॅडमिक पद्धती होती, खरी होती. तिथे जसं ड्रॉइंग व्हायचं तसं आमच्या कॉलेजलाही व्हायचं. त्याचं राजा स्कूलापाडला असे BC सर, गावडे सर, जगताप सर असे मातब्बर लोक होते, वाघमीस होत्या. असे ते असे काही कमी नव्हते कामात.
जेवढे जे स्कूलला पडल्या फॅकल्टी होते तेवढेच त्या ठिकाणी पण होत्या. आणि नंतर मला जाणवलं की आपण महाविद्यालयात कुठेही घ्या ॲडमिशन, शेवटी आपला प्रयत्न लागतो, आपली मेहनत लागते. आणखी सर आताही म्हणजे खूप लोकांची ही मेंटॅलिटी आहे की आर्टिस्ट बनला आणि त्याची पेंटिंग लागली तर ती विकला आणि त्याला पैसे भेटतील जास्तीत जास्त. नाही असं काय करोडाने विकून जाईल? नाही अशी काही कसं mentality कसं असते, राहते पेंटिंग बनवली आणि विकली. आता आम्ही पण मुंबईत होतो, जहांगीरचे शो बघितले, जात राहायचो. सिनियर आर्टिस्टचे काही टॉक राहायचे, तिथं भेटत होतं. कोलते सर वगैरे आहे, मोठं नाव आहे फील्डमध्ये, खूप दिग्गज आहेत ते कोलते सर, की चित्र विकासाठी नसतात. आणि आमचे भिसे सर पण आम्हाला सांगायचे की बाबा हे चित्र विकण्यासाठी नसतं, चित्र पहिले तयार करणं महत्त्वाचं आहे, त्यात काम करणं महत्त्वाचं आहे प्रामाणिकपणे. आणि जहांगीरला डिस्प्ले झाल्यावर म्हणजे तुम्ही डिस्प्ले झाला आणि विकलं, हे फॅमिलीत पण होतं रुसतो. आता माझ्या फॅमिलीत पण असं वाटतं की जिद्दी कलाकार यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कीजिए और ज़्यादा से ज़्यादा लोगों तक इसको शेयर कीजिए, ताकि ये जो स्केचिंग के बारे में या फिर आर्ट के बारे में जो भी मैं नॉलेज शेयर कर रहा हूँ वो ज़्यादा से ज़्यादा लोगों तक पहुँचे. चलो फिर मिलते हैं अगली वीडियो में.